सुस्वागतम 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 सुस्वागतम. सर्व आमंत्रित आईवडिलांचे सिल्वर जुबिली रिट्रीटसाठी स्वागत आहे. हालेलुया हालेलुया. आपण जोरात परत एकदा ईश्वराला धन्यवाद देऊया. तुमची माया तप्त उन्हात आयुष्याच्या तुम्हीच आमची थंडगार छाया. कधी संस्कारांची शिदोरी तर कधी स्वप्नाचे पंख झालास. पाय जमिनीवर ठेव साधणारी तुमची वाणी तुमच्या कष्टाच्या घामानेच लिहिली गेली आमच्या सुखाची गाणी आमच्या सुखाची गाणी. तुमच्या एका हास्याने आमचे अख्खे जग उजाळले. तुम्ही देवासमोर हात जोडता आमच्या यशासाठी आमच्या यशासाठी. तुमच्या उपकाराचं देणं या जन्मी तर फिटणार नाही. मिळो दीर्घायुष्य तुम्हाला आणि आरोग्य राहो तुमचे चांगले. मिळो दीर्घायुष्य तुम्हाला आणि आरोग्य राहो तुमचे चांगले. आशीर्वाद मिळो देवाचा तुम्हाला. हीच शुभकामना हीच शुभकामना हीच शुभकामना. खरोखर आज आनंदाचा दिवस तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी सुद्धा. ज्या दिवसाची वाट तुम्ही आणि आम्ही पाहत होतो आणि तो दिवस उगवला पाहुण्यांच्या आगमनाने हर्षित झाला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज आपला सर्वांचा दिवस हर्षित झाला आहे. परत एक ईश्वर धन्यवाद देऊन आपण टाळ्या वाजवूया. प्रिय आई वडिलांनो, ही मेजवानी म्हणजे परमेश्वराने आपल्या वाढीसाठी तयार केलेले आध्यात्मिक भोजन आहे. प्रिय आई वडिलांनो, ही मेजवानी म्हणजे परमेश्वराने आपल्या वाढीसाठी तयार केलेले आध्यात्मिक भोजन जे कधी संपणार नाही. प्रिय आई वडिलांनो, कधी संपणार नाही. जो पाणी शंभरोनी स्त्रीने पिला आणि तिला कधीच तहान लागली नाही, तेच पाणी तेच भोजन या 3 दिवसात आपल्याला भेटणार आहे. हालेलुया. विश्वास आहे का? विश्वास आहे का? सर्वजण पवित्र आत्म्याने भरणार का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 3 दिवसात आपल्याला भेटणार आहे. म्हणून आपण स्वतःची तयारी करूया. हालेलुया हालेलुया. प्रिय आई वडिलांनो, फादर बेनी आणि आमच्या अमराश्रमच्या सर्व सिस्टर व आपले कार्यकर्ते यांच्यातर्फे मी तुमचे सुस्वागतम करत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सासू की सरगम गाये सुस्वागतम. ओ सासू की सरगम गाये सुस्वागतम 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 सुस्वागतम. आमंत्रित जो प्रभु के द्वारे धन्यवाद है आज तुम्हारे. आमंत्रित जो प्रभु के द्वारे धन्यवाद है आज तुम्हारे. फूलों से हमारा सजाए फूलों से हमारा सजाए. शुभ घड़ी आई सुमंगलम 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 सुमंगलम. सासों की सरगम गाये सुस्वागतम
पॅरिश प्रीस्ट, आमचे पॅरिश प्रीस्ट आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आम्ही त्यांना कोकणी भाषेमध्ये म्हणजेच मोनिका सिस्टरांच्या भाषेमध्ये त्यांना गवळी बाप असे म्हणतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही लाडाने त्यांना हाक मारतो गवळी बाप. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. गवळी बाप म्हणजेच मेंढपाळ. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. फादरांविषयी बोलायचे म्हटले प्रथमतः म्हणजे फादर प्रार्थनेत भरपूर आहेत आणि एक आध्यात्मिक फादर आहेत आणि प्रियानो लोकांसाठी नेहमी ते तळमळत असतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि असे आमचे गवळी बाप आपणा सर्वांना वेळातला वेळ काढून आपणा सर्वांसाठी आज इथे उपस्थित आहेत. प्रियानो, ख्रिस्त मंडळीने त्यांना लोकांना सुटकेचे दान मिळवून देण्याचे विशेष अधिकार दिलेला आहे आणि आपण आज सर्व त्या सुटकेची आपणा सर्वांना आज त्या सुटकेची गरज आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून जमलेल्या सर्वांच्या वतीनं फादर बेनी तर्फे आणि एमएमआयच्या सर्व सिस्टरांतर्फे मी विनंती करत आहे की फादर जोबिन यांनी पुढे यायचं आहे. मी विनंती करत आहे की ब्लेस बघायची, आमच्या फादरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. धारण करणारे, सर्वांना हवेहवेसे वाटणारे फादर बेनी, मी यांना विनंती करत आहे की त्यांनी पुढे यायचं आहे. सर्वांच्या मनात घर केलेले, परमेश्वराचे अभिषेक दानाने कृपेने भरलेले असे फादर बेनी यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी मी विनंती करत आहे की रॉबिन पिला यांनी पुढे यायचं आहे. अरे आई, चिमुटभर माती म्हणे मी होईन पंती, चिमुटभर माती म्हणे मी होईन पंती, टीजभर कापूस म्हणे मी होईन वाती, टीजभर कापूस म्हणे मी होईन वाती, थेंबभर तेल म्हणे मी होईन साथी. पटलं का? पटलं का? हालेलुया. चिमुटभर माती म्हणे मी होईन पंती, टीजभर कापूस म्हणे मी होईन वाती, थेंबभर तेल म्हणे मी होईन साथी. थिंगणी पेटताच फुलातील नव्या ज्योती, थिंगणी पेटताच फुलातील नव्या ज्योती, अशीच यासारखी फुलवत जावी आपली नाती. तुमच्यामध्ये काही लोकांना येता येता देवानी स्पर्श केलेला आहे. मला तरी सांधे दुखत होते, काही सांधे जे दुखत होते. हालेलुया. परमेश्वराच्या कृपेने तुम्ही आल्या ते बरे झालेला आहे. कोणाला तरी दुःख, छातीचा भाग दुःखाने भरलेले होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने ते दुःख दूर केलेलं आहे. कोणाला तरी पूर्ण शरीरामध्ये बोट सुद्धा आणि पूर्ण शरीरामध्ये अनेक ठिकाणी खूप दुखणे आहे.
हालेलुया. त्यामध्ये पवित्र आत्मा आशीर्वाद देत तुम्हाला कृपा पुरवत आहे. कोणाला तरी असे वर पाठीमागून चालू होऊन डोक्यातरी असलेल्या दुखण्याचा प्रकार त्यामध्ये येशू कार्य करत आहे. हालेलुया. असे कोणाला तरी चालू आहे अपचनाचा त्रास, कधी कधी मळमळत आहे, उलटी करायला वाटते. हालेलुया. अपचनाच्या त्रासामध्ये देखील येशू कार्य करत आहे. आजूबाजूला भांडणाचं वातावरण चालू असताना त्या सर्व गोष्टी सोडून निघून आलेले यामध्ये काही लोक आहेत. हालेलुया. परमेश्वर त्यांना पण आशीर्वाद देत आहे. कोरिन्थीयरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्रामध्ये हालेलुया पहिले अध्यायामध्ये परमेश्वर आपल्याला सांगत आहे, संत पाऊल मरण समोर पाहत कसे दिवस काढले त्या गोष्टीबद्दल बोलता बोलता हालेलुया त्यांनी बोललेले एक वचन आहे 10वा वचन. पहिले अध्याय कोरिन्थीयरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्र पहिले अध्यायातील 10वं वचन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या आधी अनेक लोकांना एक मार्गदर्शन म्हणून, एक आशीर्वाद म्हणून देवानी या वचन दिलेलं आहे. आपण या वचन सर्वात पहिले मन लावून आपण ऐकून घेऊया. 10वं वचन. त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राणसंकटातून सोडविले, तो आता सोडवीत आहे आणि तो आम्हाला यापुढेही सोडवी, अशी त्यांच्याविषयी आमची आशा आहे. हालेलुया. दोन्ही हात वर करत आपण पण आशा बाळगूया. हालेलुया. आपल्या आयुष्यामध्ये असा काही मुद्दा आहे जे आपल्यासाठी खूप कठीण आहे. आपण आशा धरायला जागा राहिलं नाही असे आपल्याला वाटते. आता नुकतंच एका मम्मीचा फोन आलेला, एक मुलगा फादर बनायला गेलेला आहे आणि त्या मुलाच्या जीवनामध्ये मोठा परीक्षण चालू आहे. हालेलुया. तो पुढे जाऊ शकत नाही अशा एका स्थिती सगळ्यांना दिसत आहे. हालेलुया. त्या मम्मीने सांगितलं, फादर तुम्ही कोणती प्रार्थना करू? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आशा धरायला जागा नाही तिथे आपण हात वर करताना, डोळ्यातून आसू जाताना आशेसाठी परमेश्वर मार्ग दार उघडून देत आहे. आपण आता परमेश्वराच्या पवित्र नावाने सुत्राच्या मागे या 10वा वचन बोलूया. त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राणसंकटातून सोडविले, तो आता सोडवीत आहे आणि तो आम्हाला यापुढेही सोडवी, अशी त्यांच्याविषयी आमची आशा आहे. आता आपण ऐकलेलं जे वाचन आहे हे वाचन देवाला धन्यवाद देत राहण्याचे वाचन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजपर्यंत जितके दिवस आपण एकत्र पाहिलेलं आहोत, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या सगळ्या दिवसांमध्ये अनेक अशा दिवस येऊन गेलेलं आहे जिथे आशा धरायला जागा नव्हता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशा धरायला जागा बिलकुल राहिलं नाही. तिथे सुद्धा देवानी आपल्याला हात पकडून काही परिस्थितीतून पुढे घेऊन गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज देखील संत पाऊल सांगत आहे की भूतकाळामध्ये झालेलं आहे, आज देखील देवाने हे काम केलेलं आहे.
Praise the Lord. म्हणून आपल्याला आशा आहे की आता इथून पुढे देखील माझे परमेश्वर आम्हाला असंच घेऊन जाणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. जिथे कुठे जेव्हा कधी आपले मन आपल्या मनामध्ये आशा सुटले असे आपल्याला वाटते, हालेलुया, तेव्हा या अध्याय काढून वाचायचं. Praise the Lord. हालेलुया. संत पौलाला मरण समोर अनेक दिवस दिसले, अनेक दिवस मरण दिसले. हालेलुया. मरण जरी दिसले त्यांनी आज देवाला धन्यवाद देत आहे. देवानी त्या परिस्थितीतून आम्हाला वाचवलं, आम्हाला पुढे घेऊन गेले. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मरण म्हणजे फक्त श्वास सोडण्याचा ते एक कृतीचा गोष्ट मात्र नाही. जीवनामध्ये जे अनेक प्रकारचे त्रास घेऊन गेलेला आहे, स्वतःविषयी असेल, मुलांच्या विषयी असेल, आई वडिलांच्या विषयी असेल, कुटुंबाच्या एकीच्या संबंधामध्ये असेल, हालेलुया, आशा धरायला जागा राहिला नव्हता. अशा परिस्थितीमध्ये आशा देणारा पवित्र आत्मा आपल्यामध्ये उतरून आला. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या कोणतरी एका व्यक्तीचा कान जे बंद आहे ते पवित्र आत्मा आता उघडत आहे. तुझ्यामध्ये अनेक लोक पवित्र आत्म्याने भरलेला आहे. परमेश्वर निरंतर पवित्र आत्म्याने तुम्हाला भरून घेत आहे. हालेलुया. कोणाला तरी असा प्रकारे एक डोकं दुखण्याचा प्रकार जर होता तर त्यामध्ये आता पवित्र आत्मा मध्ये घडवत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो.